टाइम्स ऑलरेडी ह्याने 7 फेरे घेऊन लाईफचं चॅलेंज घेतले. काय इशारे करतो तू? गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे पुन्हा तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. बरं हे बघताय, आपल्याकडे आता माईक्स आहेत. सो ह्या माईकमुळे माझा आवाज किंवा आमचा आवाज खूप अजून जास्त स्पष्ट येणार आहे. आणि बॅकग्राऊंड स्पेशली अर्जुनचा रडण्याचा आवाज आता तुम्हाला ऐकू नाही येणार आहे. होपफुली फक्त माझं बाळ हसतच राहू दे. सो ह्या माईकमुळे खरंच 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 मी काल क्वालिटी चेक केली. आपण जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपला चॅलेंजवाला अभि बरोबरचा, तर त्याच्यामध्ये पण आम्ही हा यूज केलेला आहे. ठीक आहे. सो आज मी तुम्हाला एक अजून स्किन केअरचं रुटीन बद्दल सांगणार आहे. ते असणार आहे ऑइली स्किनसाठी स्किन केअर रुटीन. पर्सनली आय प्रिफर स्किन केअर ओव्हर मेकअप. प्लीज मी तुम्हाला सांगते, मेकअप तुम्ही कितीही ब्रँडेड यूज करा, ॲट लास्ट तो तुमच्या फेसला किंवा तुमच्या ओव्हरऑल स्किनला डॅमेजेस करणार आहे. ओके. सो सगळ्यात बेस्ट आहे टू यूज स्किन केअर. त्याच्यामुळे नॅचरली, अरे बापरे! असं ते सीरियलमध्ये माहितीये, असं देवाच्या मागे एकदम लाईट बीट येतं तसंच. क्या मैं भगवान हूँ? बाद में सोचते. ठीक आहे. सो हां, बॅक टू द स्किन केअर. मी तुमच्याबरोबर एक स्किन केअर रुटीन चेक करणार आहे. मी भयंकर, भयंकर असे प्रॉडक्ट यूज करून पाहिले आहेत आणि धिस स्किन केअर रुटीन विल बी फेवरेबल फॉर ऑइली स्किन. कारण की माझी इतकी ऑइली स्किन होती, जशी की मुंबईच्या वडापाववाल्यांच्या कढईमध्ये जितकं तेल संध्याकाळी राहतं, तेवढं तेल माझ्या चेहऱ्यावर किंवा त्यापेक्षा जास्त. जरा तुम्हाला दिसलं असतं, जरा जरी बाहेर मी फिरून आले की किंवा ॲट द एंड ऑफ द डे पूर्ण स्किन माझी ऑइली व्हायची. स्कॅल्प पण ऑइली होतो, कारण की नॅचरली आय हॅव ऑइली ग्लँड्स, ज्याच्यामुळे ऑइल सिक्रेशन असं होतं. बट फेस ऑइल स्कॅल्पचं आपण बघू नंतर. बट सध्या तरी आपण फेसवर कॉन्सन्ट्रेट करूया आणि मी तुम्हाला सांगणार आहे फेस स्किन केअर रुटीन. फेस स्किन केअर रुटीन फॉर ऑइली स्किन. सो स्टे ट्यून. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की ते रुटीन तुम्हाला बघायला मिळेल आणि मी काही प्रॉडक्ट सजेस्ट करणार आहे. बरं, मी ह्याच्या आधी भयंकर प्रॉडक्ट यूज केले आणि हे अजिबात पेड प्रमोशन नाही. अजून आपल्याला नाही येतात पेड प्रमोशन. जास्त बघा व्हिडिओ, म्हणजे पेड प्रमोशन पण येतील. बट आय मेक शुअर की मी कायम ऑनेस्टच रिव्ह्यू देईन. सो मी तुम्हाला एक स्किन केअरचं रुटीन सांगणार आहे, जे काही प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याच्यामुळे तुमच्या स्किन केअर ऑइली स्किनचं जे ओव्हरऑल आहे टेक्स्चर, ते खरंच चेंज होईल. कारण की मला खरंच फरक पडला आणि तुम्हालाही पडेल. तुम्ही जास्त प्रोडक्ट ट्राय करून पैसे, वेळ आणि तुमची स्किन वाया घालवू नये म्हणून मी ऑलरेडी घालून झाले. त्याचा फायदा उचला आणि नक्की शेवटपर्यंत बघत राहा. पूर्ण व्हिडिओ त्याच्यासाठीच असणार आहे. बाय. सो आज अभि गेलाय ऑफिसला. त्याला ऍक्च्युली आज डब्बा नको होता, कारण की त्याचा डब्बा, तो आज एका इव्हेंटला जाणार आहे. सो हो, हा, इव्हेंटला जाणार होता. सो त्याला त्याचा डब्बा नव्हता. त्या क्यूटूचे स्वतःचे कपडे आहेत, आणि घालतात कसं नाही माहित मला. आय एम ट्राईंग, बट मे बी असं काहीतरी असावं. मी नंतर ट्राय करते. पण ह्याला कपडे छोटेसे. ठीक आहे. म्हणजे ते कसं, जे ब्लॉगर असतात एकदम प्रोफेशनल, त्याच्यासारखं वाटेल ना. सो हे नंतर मी करते. मी एकटीच आज घरी की एकटीच आहे अजून. अभिचं जेवण नाहीये, फक्त माझंच एकटीच आज बनवायचं होतं. सो मी एक विचार केला, मस्तपैकी कांद्याची पात आहे आणि आज शुक्रवार आहे, तो अंडा चालेल. सो स्वतःसाठी मी मस्त असा एग फ्राईड राईस बनवते. मला फ्राईड राईस भयंकर आवडतो. ओव्हरऑल मला चायनीजच खूप आवडतं. पण मी खूप घरी बनवायला प्रेफर करते. मिनिमल सॉसेस आणि अजिनोमोटो तर अजिबात मी वापरत नाही. बरं, सध्या तो कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे की अजिनोमोटो चांगला असतो की नाही. म्हणजे आधी जसं आपण त्याला अनहेल्दी कन्सिडर करत होतो, आता म्हणे तो अनहेल्दी नाहीये. त्याला ॲज अ नॉर्मल सॉल्ट कन्सिडर करतात. बट अगेन मला खरंच माहिती नाही एवढा काय रिसर्च त्याच्यावर झाला किंवा काय. आणि सो इट्स ओके, मी त्याच्यावर एवढा विचार पण करत नाहीये सध्या तरी. मी यूज जे करणार आहे, मी नॉर्मलच आपलं विदाऊट अजिनोमोटो यूज करते आणि मी घरी प्रेफर करते आणि मी घरी खाते. मी प्रेग्नन्सीमध्ये पण त्याच्यामुळे चायनीज खाऊ शकले, कारण की जसं मी तुम्हाला म्हटले, मी घरीच बनवायचे.
तुम्ही पण मोस्टली ट्राय करा घरीच, बरं पडेल. प्रिपरेशन चाललंय माझं सगळं. ठीक आहे. सो आता भेटू डायरेक्ट संध्याकाळी माझ्या लॉगआउट नंतर. बाय. नमस्कार. पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. याचा चेहरा बघून तुम्हाला कळत असेल की नक्की काहीतरी बिनसलंय याचं. बरं, याचं काय बिनसलंय ते मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला सांगितलेलं सजेस्ट करा मला चॅलेंज, आणि आम्ही ते कपल चॅलेंज जे आहेत ते आम्ही शूट करू. ठीक आहे. सो आपल्याला एक चॅलेंज आलेलं आहे, आणि ह्या युजरचं नाव आहे येलो. आय डोंट नो, ALO547. ओके. सो त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं हजबंड टेप एस्केप चॅलेंज, आणि अगदीच मोठं चॅलेंज, मोठंच्या मोठं त्यांनी दिलंय. ह्याच्यात मला असं वाटतंय की हे जो कोणी आहे ह्याच्याशी काहीतरी खूप पर्सनल दुश्मनी आहे, किंवा याने नक्की काहीतरी त्याचं बिघडवलं असणार पास्ट मध्ये. सो चॅलेंज असं आहे की हजबंड टेप एस्केप चॅलेंज. सो याला आपली जी डक टेप असते, तुम्हाला माहित नसेल तर डक टेप इज वन ऑफ दी स्ट्रॉंगेस्ट टेप आय गेस, कारण की ती अशी ग्रे कलरची असं काहीतरी एकदम अशी खेचावी लागते. तर चॅलेंज नुसार, आणि त्यांनी बोल्ड मध्ये लिहिलं, बोल्ड मध्ये नॉट प्लास्टिक टाईप, म्हणजे नॉर्मल आपली चालणारच नाहीये त्यांना डक टेपच हवी आहे, ज्याचा ग्लू जो त्याचा ग्लू खूप स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. म्हणजे पाईप वगैरेला ते बांधतात ना एकदम स्ट्रॉंग वाली, वॉटरप्रूफ दॅट टू, ती वाली टाईप मध्ये डक टेप. सो त्यांनी सांगितलंय फर्स्ट, both of his hands in a cross position behind the back, wrapping the middle between his wrist vertically and tightly 7 times. Then wrap around his wrist horizontally and tightly 7 times. हे चला माझ्या तोंडाला. ह्याच्या 7 टाइम्स ऑलरेडी ह्याने 7 फेरे घेऊन लाईफचं चॅलेंज घेतले. काय इशारे करतो तू? लाईफचं चॅलेंज याने घेतलंय. सो त्यांचं असं म्हणणं आहे की मागे असे ह्याचे हात असे मागे असे असे बांधायचे, आणि 7 वेळा असं आणि असं ते हात, म्हणजे हे असे आणि हे असं 14 टाइम्स. त्याच्यानंतर रॅप अराउंड हिज चेस्ट पार्ट टाईटली 5 टाइम्स, म्हणजे असं 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 5 राऊंड. नंतर पुट 3 पीसेस ऑफ टेप ऑन हिज माउथ. हे मला आवडेल, हे आवडेल मला. पुढे बघू. तसं तर मी खूपच बोलतो. मेरा बहुत ही चलते है जैसे. आता मगाच्या व्हिडिओ मध्ये तूच जास्त बोलत होता. ठीक आहे. आणि रूल्स पण आहेत ना बरं, काही खूप मेहनत घेतली या, म्हणजे मला त्यांच्या मेहनतीमुळे इच्छा होते. सो फर्स्ट रूल आहे नो टाइम लिमिट. त्याला ते रिमूव्ह करण्यासाठी काही स्पेसिफिक टाइम नाही द्यायचा आहे. टाइम स्टॉप वॉच खेल लिया बेटा to see how long it takes for him to escape or break out from the duct tape. Second, attempt this escape challenge while standing up only. म्हणजे ह्याने तुझ्यासाठी बसून लिहिलंय. Third, must wear short sleeves fit t-shirt, preferably gym clothes, not singlet, or wear the same cloth exactly like in this video. सो शॉर्ट हँडचे त्याला टी शर्ट घालायचंय. फोर्थ, नो चीटिंग, नॉट अलाउड टू मूव द हँड्स फ्रॉम बिहाइंड ओव्हर टू द फ्रंट. ऑल्सो नो युझिंग एनी शार्प और अदर मटेरियल टू हेल्प हिम टू गेट रीड ऑफ द टेप इझिली. स्मॉल रिक्वेस्ट पण बरं आहे यांची. डू नॉट स्किप और कट आउट and fast forward on the taping up and escaping part only.
डोंट ऍड इन द बॅकग्राऊंड म्युझिक, ओनली अलाव ऍट द इंट्रो अँड आउट्रो. म्हणजे याला शिवाय ऐकायच्यात माझ्या. अशा कंडिशन मध्ये जे काही असेल, शिवाय जे काही असेल या कंडिशन मध्ये शिवायच येऊ शकतात ग, म्हणून ते तोंडावर टिपड तोंडावर, लावायला म्हणून त्याने 3 टेप लावल्यात तुझ्या. ठीक आहे, बट तीन ते मेन्शन केलंय त्याने 3 ते टेप असणं मला गरजेचं आहे. भेटलेलं आहे माझ्या पर्सनली. जे काही असेल भला है बुरा है जैसा भी है, मेरा पती मेरा नाही तुला. देवता है. ठीक आहे, सो इतकं वाईट मी याच्यावर नाही करू शकत. ऑल्दो मला Thank you. ते तोंडाला टेप वाला आवडलाय, बट बाकी सगळं तरी इतकं मी टफ नाही त्याला करू शकत. हा, मी सिमिलरली काहीतरी वेगळं आपण नक्की करूया, आणि माझ्या डोक्यात आता प्लॅन यायला लागले. करायचं की नाही तुम्ही मला सांगा व्हिडिओमध्ये, करायचंय की नाही करायचंय, आणि सांगा. म्हणजे अजून काही चॅलेंज असतील तर येऊ द्या. इतकी मेहनत तुम्ही पण नका घेऊ आणि इतकी मेहनत आम्हाला पण करावी लागेल अशी रिक्वेस्ट करू नका. चला बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण असणार आहे तुम्हाला ऑइली स्किन केअर बद्दलचा व्हिडिओ असणार आहे. बेसिकली जे मी ऑलरेडी सांगितले सकाळी, हे व्हिडिओ मी फक्त मेन्शन करायला हा बनवला, कारण मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. फर्स्ट ऑफ ऑल मला ते एफर्ट्स जर ते कॉपी पेस्ट केले असतील तर अगेन इट इज अ डिफरंट पार्ट. चॅट जीपीटी जरी असेल तर इट वॉज सो लेंदी. सो आणि त्याने खूप गोष्टी हायलाइट केल्या आहेत. आय हॅव नोटिस्ड, आणि मला मजा आली. ऑनेस्टली वाचताना मला मजा आली. करीन की नाही करीन मला माहित नाही, पण वाचताना मजा आली. अजून तुमचे कमेंट्स असतील, तुमचं प्रेम असंच तुमच्या कमेंट्स थ्रू, तुमच्या लाईक्सच्या थ्रू आमच्यापर्यंत पोहोचत राहू दे, सो दॅट आम्ही पण मोटिवेट होऊ. आम्हाला आयडियाज पण द्या, नवीन नवीन तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील. जसं आम्ही आता चॅलेंज व्हिडिओ स्टार्ट केले आहेत, त्यानुसार प्रँक व्हिडिओ मी आई पप्पांवर एक केलेला, तसे अजून व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर नक्की पिंक करा, कमेंट करा, खूप शेअर करा, आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत असंच पोहोचू द्या. बाय. आणि काळजी घ्यायला विसरू नका.